ढोकळीची तयारी चालू आहे. ही रेसिपी माझी नाही, पण माझं वर्जन आहे. टोमॅटो, तमालपत्र, दालचिनी, चक्रीफूल, एक मिरची, लसूण, लवंग, काळी मिरी, पोळ्या. मी पोळी संपूर्ण भाजून दोन्ही साईडनी घेते. मला गिळगिळीत आवडत नाही म्हणून. त्यामुळे पोळीमध्ये मी काय करते की कणिक मळल्यानंतर पोळी लाटताना थोडासा मसाला, थोडंसं मीठ, थोडंसं भाजकं जिरं कुटून आणि कोथिंबीर घालूनच त्याची पोळी बनवते. म्हणजे त्यालाही त्याची स्वतःची एक टेस्ट येऊन जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं शिजलेली डाळ. स्पेसिफिकली तुरीची डाळ लागते. माझं वर्जन असल्याकारणाने मी वेगवेगळ्या डाळी मिक्स करते. मुगाची डाळ, तुरीची डाळ, मसूर डाळ असं मी तिन्ही डाळी मिक्स केल्या आहे. इथे फोडणीची तयारी चालू आहे. तेल गरम होतं आहे. तेल गरम झालं आहे. थोडंसं जिरं, थोडंसं हिंग, लसूण, कढीपत्ता किंवा कढीलिंब, आता लसणाला थोडासा रंग चढलेला आहे. हिरवी मिरची, लवंग, चक्रीफूल, दालचिनी, काळी मिरी, तेजपत्ता, थोडासा मेथ्या सगळ्यात शेवटी टाकायचं. जास्ती भाजला की तो जरा कडवट वास देतो म्हणून. आणि आता टोमॅटो. गरम मसाल्याचा अरोमा सुटतो. तो सुटला की हळद,